हॅलो नमस्कार, तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे तुमचं श्रावणी लाईफस्टाईलमध्ये। आणि आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी। तर त्यामुळे म्हटलं आता थोडीशी जी किचनमध्ये वरती जी भांडी होती, म्हणजे जी घासून ठेवली होती भांडी दुपारची, तर ती म्हटलं पटापट लावून घेते। कारण खूप भांडी म्हणजे अशी की अर्धी टपामध्ये होती आणि अर्धी दुसऱ्या टपात होती, तर म्हटलं एका टपातली लावून घेते। तो छोटा टप आहे आणि मग त्याच्यामध्ये जी भांडी घासायची जी असतात ती मी परत ठेवत असते एका टपमध्ये। आणि इथे थोडं लाईटीचं उजेड आला आहे खूपच। मोबाईल मी ठेवला होता, ठेवायला ॲक्च्युली जागाच नसते। एक ती किचन पण छोटं पडतो त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे इथे लाईटीचा खूपच उजेड आला होता। आणि एवढी प्लास्टिकची भांडे तर जमा झालेत ना, तरी डबे वगैरे मी असे ठेवून दिलेत अर्धे माळ्यावरती, तरी पण थोडी आता मी वापरायला काढली, त्यामुळे खूपच अशी भांडी ठेवायला जागा होत नव्हती व्यवस्थित, म्हणून त्या टपमध्ये भरून ठेवलेली असतात। तर आता इथे माझी भांडी वगैरे लावून झाली आहेत। तर मला भांडी वगैरे लावून झालेली आहेत माझी। आणि मग करायची होती आलं लसूणची पेस्ट, कारण त्याच्या म्हणजे पॅकेट होतं माझ्याकडे, पण जो व्हिडिओ बघितला होता त्याच्यात सांगितलं होतं की तुम्ही फ्रेश पेस्ट घ्या आलं लसूणची, तर मग तशी मी म्हटलं फ्रेशच करून घेते। तर इथे दक्ष माझ्या मागेच होता, कारण तांदूळ मी कधी मागे आणले होते, म्हणजे जेव्हा मी किराणा भरला होता तेव्हा घेऊन आली होती। म्हटलं दक्ष आपण काहीतरी बनवूयाचं, बिर्याणी बनवूया किंवा चिकन बिर्याणी, किंवा आपण हे बनवूया कोळंबी बिर्याणी वगैरे करतात ती करूया। त्याच्यानंतर ते आमची राहिलीच होती करायची, तर तो 2-3 दिवस व्हिडिओ एकसारखा बघत होता। मम्मी हा व्हिडिओ चांगला येतो, मग नंतर मग आम्ही म्हटलं चला याच्यामध्ये जास्त अशी हे नव्हतं, खटपट नव्हती, छान असं पटकन होणार होतं, असं होतं, म्हटलं करून घेऊया। तसे कांदे मी कापून घेतले होते 3-4 कांदे, आणि इथे म्हटलं आता एकीकडे फास्ट गॅसवरती तळून घेते। तर 10 मिनटं असे फास्ट गॅस, चांगलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये व्यवस्थित असे तळून घ्यायचे होते। पण माहिती नाही काय प्रॉब्लेम झाला, तर माझे एवढे असे कुरकुरीत झालेच नव्हते कांदे। म्हटलं चल परत नेक्स्ट टाईम मी करेल ना तेव्हा व्यवस्थित करेल। भाजले होते मी व्यवस्थित, पण माहिती नाही काय झालं की असे व्यवस्थित कुरकुरीत झाले नव्हते, जसे म्हणजे व्हायला पाहिजे असं। आणि इथे ना ऋतिक खेळतोय, तर त्याला म्हणजे किती गप्प करणार, तरी तो खेळतोय, आवाज तर येतोय खूप व्हिडिओमध्ये माझ्या, आणि आजूबाजूवाल्यांचा तर नेहमीच येत असतो आवाज। तर इथे आईने बोरं दिली होती, जे तांदळाच्या पिठाची आणि गुळाची अशी बोरं बनवतात, ती गोड बोरं। तर तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही, आमच्याकडे त्याला गोड बोरं बोलतात। तर खूप अशी मस्त नरम सॉफ्ट झाली होती, छान वाटत, मस्त वाटत असं म्हणजे खायला। तर मी एकीकडे म्हटलं चल काम करता करता म्हटलं खाऊन घेते, मला खूप आवडतात ती बोरं, आणि सवय आहे मला काम करताना काहीतरी तोंडात टाकायचं आणि असं म्हणजे टाईमपास असं, म्हणजे मला खूप आवडतं खायला वगैरे, असं नाही की मी जेवण करताना काहीच खात नाही, खाते मी वगैरे। तर ते झालं सगळं करून, आणि त्याच्यानंतर मग इथे दक्ष म्हटला मम्मी मी करतो, म्हणून त्याला खूप आवड हे सगळं करण्याची, म्हटलं चल करूया। मग असं कुकर घेतला होता, जसं जाडसर कुकर आहे तसंच घ्यायचं होतं, जेणेकरून हे व्यवस्थित आपण ठेवणार आहोत फास्ट गॅसवरती। तर मग इथे कुकरमध्ये ना खाली असं चिकन टाकलं होतं, आणि 1 किलो तांदूळ होते, तर मी 1 किलोच हे घेतलं होतं, चिकन घेतलं होतं, कमी म्हणजे जास्त नव्हतं घेतलं। तर मग ते चिकन असं व्यवस्थित टाकून घेतलं। त्याच्यानंतर मग इथे 250 ग्रॅम दही सांगितलं होतं, कारण पूर्ण मी अंदाजानेच केली होती। तर 250 ग्रॅम दही, तर एक डबा हा 150 ग्रॅमचा होता, मी 3 डबे आणले होते, कारण तो बोला होता की जे दुकानमध्ये अंकल होते ते बोलले 100 ग्रॅमचा डबा आहे, आणि मी काय बघितलंच नाही। मग घरी येऊन मी बघितलं तर 150 ग्रॅमचा एक डबा आहे, मग 150 ग्रॅमचं होतं। मग दक्षला म्हटलं 2 डबे घे, थोडंसं कमी कर, आणि बाकीचा जो दही आहे तो म्हटलं कोशिंबीरला होईल आपल्याला। मग असा अंदाजाने म्हणजे 250 ग्रॅम सांगितलं होतं, तर तसं आम्ही दही घेतला, त्याच्यात थोडंसं जास्त घेऊन टाकलं, त्याला म्हटलं घेऊन टाक चल बघूया। आणि त्याने सांगितलं होतं फ्रेश दही पाहिजे, आंबट वगैरे काही नको, मी काही तर टेस्ट वगैरे केलं नाही। तर इथे 1.5 चम्मच मी रेड चिली जो मसाला असतो ना, रेड चिली पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर, तो 1.5 चमचे घेतला होता। आणि त्याने सांगितलं होतं की साधा मसाला किंवा तुम्ही हा पण मसाला घेऊ शकता, कोणता आपला जो गरम मसाला असतो तो घेऊ शकता, किंवा तुम्ही बिर्याणी मसाला घेऊ शकता। मग मी 2 चम्मच असं 2 ते 2.5 चम्मच बिर्याणी मसाला घेतला होता,
आणि हळद घेतली होती अर्धा पाऊण चम्मच। त्याच्यामध्ये एक जो लिंबू असतो त्याचा अर्धा भाग करून अर्धा लिंबू घेतला होता, त्याचा रस घेतला होता। त्याच्यामध्ये लवंग 4-5, वेलची 5-6, दालचिनी घेतले होते 2 तुकडे आणि जिरा, असं म्हणजे सगळ्या अंदाजाने घेतलं होतं। मीठ वगैरे टाकून मग त्याच्यामध्ये 2 मिरच्या घ्यायच्या होत्या। 2 मिरची वगैरे घेतली की त्याच्यानंतर मग असं हे आलं लसूणची पेस्ट घेतली। नंतर तर ही पेस्ट मी घरीच बनवली होती, जास्त काही झाली नाही आहे। त्या ताईने खूप पेस्ट घेतली होती, तर माझी थोडी कमी झाली आणि म्हणजे 1-1.5 चम्मच अशी झाली। त्यांनी मी बघितलं तर 2-2.5 चम्मच होती पेस्ट, तर माझी थोडी कमी झाली होती। तर ही पेस्ट वगैरे मी घरी केली होती ती घेतली। त्याच्यानंतर मग पुदिन्याची पानं सांगितली होती, ती पुदिन्याची पानं अशी टाकायची होती, पूर्ण पानं वगैरे टाकून घेतली। त्याच्यानंतर मग सगळं असं म्हणजे जे सगळं सामान सांगितलं होतं ना, ते आम्ही सगळं एक लाईनी तसं ठेवलं होतं, म्हणजे जेणेकरून जसं लाईनीत सांगितलेलं ना तसं पटापट टाकता येईल। आणि दूध आहे ना, थंड दूध घ्यायचं होतं, म्हणजे असं कोमट दूध। त्याच्यामध्ये केसर अर्धा तास भिजत घालून ठेवायचं होतं, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं असंही घेऊ शकता किंवा तुम्ही पाहिजे तर कलर पण टाकू शकता। केसर असेल तर केसर किंवा कलर, तर आम्ही कलर नाही टाकलं। म्हटलं ती डब्बी आणली की 1-2दा यूज करतो, परत कधी ती खराब होते, एक्सपायर होते आणि तशीच टाकावी लागते। मग म्हटलं आहे ना घरी केसर, तो आपण यूज करूया। मग मी तसं घेतलं होतं, फक्त अर्धा तास अगोदर ते भिजत ठेवलं होतं। त्याच्यानंतर मी आता कांदा टाकला वरतून। कांदा बघितलं तुम्ही माझा की नरम सूत पडला आहे, व्यवस्थित कुरकुरीत नव्हता, आणि मिक्स केलं थोडंसं। नंतर मग जो कांदा ज्या कढईमध्ये तळून घेतला होता ना, तो तेल जो होता ना तो पण त्याच्यात टाकायचा होता, तर तो पण तेल टाकून मी असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आम्ही। इथे मिक्स वगैरे करून असं झालेलं आहे। आणि हे ना झाकण व्यवस्थित असं झाकण लावून 2 तास ठेवायचं होतं, बरोबर 2 तास ठेवायचं होतं। तर मी थोडंसं कमी ठेवलं, पण 2 तास ठेवायचं होतं। त्याच्यानंतर म्हटलं ही कढई खाली आहे ना, तर याच्यामध्ये जे काळीज होता पेटा तो फ्राय करून घेते, कारण ते 2 तास ठेवायचं होतं, तोपर्यंत थोडा टाईम होता। मग इथे जो काळीज पेटा होता तो एकीकडे मी फ्राय केला। आणि खूप आवडतं मुलांना वगैरे खायला, आणि म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडतं आमच्या घरी। आणि त्याच्यानंतर मग पुढचं काम करायचं होतं। तर पुढे इथे तांदूळ मी भिजत घातले नव्हते, ते अर्धा तास घालायचे होते, पण मी काही घाई केली नाही। जसं त्यांनी सांगितलं तसंच केलं होतं, कारण 2 तास आपल्याला चिकन ठेवायचं होतं, ते व्यवस्थित असं मुरण्यासाठी चांगलं मिक्स वगैरे करून ठेवलं होतं। आणि त्याच्यानंतर मग अर्धा तास तांदूळ ठेवायचे होते भिजत, बासमती तांदूळ। मग म्हटलं आधी घाई केली नव्हती, तर अर्धा तास तांदूळ वगैरे माझे चांगले भिजून झाल्यानंतर मी ते गरम पाणी घेतलं होतं। ते गरम पाणी व्यवस्थित असं गरम कड आलं, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये इथे तेजपत्ता, ते फूल वगैरे, 1 चम्मच जिरा, लवंग, हे सगळं टाकलं होतं। त्याच्यामध्ये, आणि मग त्याला कड आणून द्यायचं होतं। 1 चम्मच जिरा पण मी सांगितलं, 1 चम्मच जिरा टाकलं होतं। तर हे सगळं टाकलं होतं। त्याच्यानंतर मग ना थोडंसं लिंबूचा रस पण टाकायचा होता, म्हणजे 1 लिंबू, अर्धा लिंबू पहिला वापरला होता, अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये वापरायचा होता। तर तो लिंबूचा रस टाकला, आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानंही थोडीशी टाकलेली होती, आणि 2 मिरच्या पण ह्याच्यात टाकल्या होत्या। त्याच्यात पण 2 मिरच्या टाकल्या होत्या, ह्याच्यात पण 2 मिरच्या टाकल्या होत्या। असं सगळं सामान टाकलं होतं, आणि ह्याला मग कड येऊन द्यायचं होतं, उकळी येऊन द्यायची होती। तर चांगली उकळी वगैरे आल्यानंतर मग थोडीशी म्हणजे उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये जे तांदूळ होते भिजवलेले आपण अर्धा तास, ते टाकायचे होते। हो, आणि इथे मीठ पण टाकलेलं आहे। सॉरी, थोडंसं माझं मागे पुढे होते सांगायला। तर इथे मीठ मी पहिला पण थोडं टाकलं होतं, आता ह्याच्यात पण मी थोडंसं जास्त टाकलं, कारण म्हटलं तांदूळ पण ह्याच्यात शिजवून घ्यायचे आपल्याला। आणि त्याच्यामध्ये पण मी 1 ते 1.5 चम्मच टाकला होता, म्हटलं व्यवस्थित व्हायला पाहिजे, जास्त व्हायला नको। तर इकडे असं थोडंसं व्यवस्थित असं मिक्स वगैरे करून घेतलं मी, आणि चांगलं अशी उकळी वगैरे आल्यानंतर मग त्याच्यामध्ये जे तांदूळ होते ना भिजवलेले, ते पटकन त्याच्यामध्ये असे सगळे टाकून घेतले। तर थोडेसे तांदूळ माझे जास्त झाले होते, म्हणजे 1 किलो
तांदूळ थोडेसे जास्तच होते तरी मी कमी केले आणि थोडी कढई बहुतेक त्याला कमीच पडली होती। तर हे आता बघा असे झालेले आहेत आणि नंतर मग जो चिकन आहे ना तो 2 तास झाल्यानंतर मग त्याच्यावरती चमच्याने असे तांदूळ जो भात आपला शिजलेला आहे तो बघायचा आहे पहिलं। तर मी अंदाजाने बघितलं होतं तर हां थोडाफार भात म्हणजे शिजला होता ना, आधी अर्धा तास आपण भिजत घातला होता त्यामुळे शिजायला काय ते टाईम लागत नाही। तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही तर करत असाल, मी तर फर्स्ट टाईम केलं बिर्याणी त्यामुळे मी तुम्हाला सांगते की मी कसं केलं ते। तर बघितले तांदूळ कसे शिजलेत की नाही त्याप्रमाणे मग शिजवून घेतले आणि नंतर मग वरून असं मी भात पूर्ण व्यवस्थित टाकला। त्याच्यानंतर मग थोडासा जो कांदा होता फ्राय केलेला तो व्यवस्थित लालसर कांदा झाल्यानंतर ते बघायला छान वाटत होतं, पण माझं काही ते व्यवस्थित झालं नव्हतं। आणि त्यानंतर परत वरून असं भात टाकून परत मग ते कांदा टाकायचं होतं असं, म्हणजे बाकी काही नव्हतं। जी ग्रेव्ही केलेली होती ती खालीच राहणार होती, जसं आपण नेहमी दुसरी जी बिर्याणी करतात ज्याच्यामध्ये कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करतात किंवा असं ते लेयर लावतात, इथे तसं नव्हतं। खाली जे चिकन होतं ना त्याच्यावरतीच असं भातावरती थोडंसं कांदा टाकून असं हे म्हणजे भात लावलं होतं। तर थोडंफार चांगलं मी चिकन आहे ना आतमध्ये पण व्यवस्थित असं शिजायला पाहिजे होतं। आणि हे परत मी दूध टाकते, जे पहिलं टाकलं होतं अर्धा तास ठेवलं होतं त्याच्यानंतर हे परत अर्धा तास केसर टाकून ठेवायचं होतं आणि ते परत मग ते असं मिक्स करायचं, म्हणजे वरून असं टाकायचं होतं व्यवस्थित। आणि नंतर मग 2-3 चमचे असं तूप, तर इथे दक्ष खूप कमी तूप टाकत होता। मला बोलतो मम्मी त्याला तूप एवढं आवडत नाही, म्हणजे शिरा वगैरे असं तुपातलं जास्त, तर त्याला म्हटलं टाक, मी तू बिर्याणी वगैरे बाहेर खातोस ना त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये तूप तर असतोच सगळं ह्याच्यामध्ये, तेव्हा मी त्याला म्हटलं टाक म्हणून। आणि मग हे टाकल्यानंतर व्यवस्थित झाकण लावलं होतं, रबर होतं पण वरची शिटी आहे ना ती काढली होती। तर असं झाकण वगैरे सगळं व्यवस्थित असं लावून वगैरे घेतलं मी आणि मग इथे फास्ट गॅसवरती 7 मिनिटं ठेवायचं होतं। तर इथे मी आता फास्ट गॅस केला आहे आणि म्हटलं आता 7 मिनिटं ठेवून देते। त्याच्यानंतर मग इथे जाड असा जो तवा असतो आपला डोसे वगैरे करायचा त्याच्यावरती पण थोडंसं 5-1 मिनिटं फास्ट गॅसवर ठेवायचं, तेच कुकर, आणि चांगला व्यवस्थित तवा गरम करायचा आणि नंतर मग 15 मिनिटं स्लो गॅसवर ठेवायचं होतं। तर आता इथे झालं आणि मी ते पंख्याखाली आणून ठेवलं होतं कुकर, म्हटलं थोडंसं थंड होऊ दे व्यवस्थित आणि मी हे झाकण काढेल। आणि तर इथे बघा आता झालेली आहे बिर्याणी अशी झालेली आहे व्यवस्थित। तर मी बघत होती म्हणजे व्यवस्थित सगळं म्हणजे आहे की नाही, तर थोडंफार कलर वाटत होतं, तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं आपण पहिल्यांदा केले होतं। तर इथे बघा थोडंसं मी बघते काढून, तर असं चांगली म्हणजे मिक्स वगैरे व्यवस्थित झाली होती असे। तर अजून थोडं व्हायला पाहिजे होतं, पण त्याच्यामध्ये ग्रेव्हीही नव्हती, पूर्ण साधी चिकन बिर्याणी होती। तर ठीक आहे, पहिल्यांदा केली आहे मी आणि छान झाली होती, एवढी तिखट पण नाही काय नाही, व्यवस्थित झाली होती। त्याच्यानंतर मग आम्ही त्या दिवशी कमी खाल्ली, पण दुसऱ्या दिवशी मी व्यवस्थित तशी मिक्स करून गरम केली, तर खरंच खूप छान लागली। तर म्हटलं चला आपण परत करूया, थोडंसं पाहिजे तर आपण त्याच्यामध्ये अजून कांदा वगैरे व्यवस्थित हे करून टाकूया किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने करूया। पण पहिल्यांदाच चिकन बिर्याणी केली होती मी आणि झाली होती, व्यवस्थित झाली होती, असं काही प्रॉब्लेम झालं नव्हतं की म्हणजे असं पाणी वगैरे व्यवस्थित झालं राहील म्हणजे व्यवस्थित अशी शिजली होती, चिकन पण शिजला होता आणि भात पण व्यवस्थित शिजलेला होता, काहीच प्रॉब्लेम नव्हतं। तर इथे थोडंसं मी बोलताना अटकते मधी, तर त्यामुळे थोडं समजून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर इथे थोडंसं जेवण वगैरे झाल्यानंतर म्हटलं थोडंसं किचन वगैरे क्लीन करून घेते। तर इथे तुम्ही म्हणाली परत काय खाते, तर काय नाही, ते जेवण झाल्यानंतर थोडीशी बडीशेप टाकली होती तोंडात, तर म्हटलं चला ती खात थोडंसं किचन क्लीन करून घेते। तर इथे चला किचन वगैरे थोडं क्लीन करून झालं होतं माझं, भांडी वगैरे घासायची बाकीच होती। तर बाय मिळूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच, बाय, गुड नाईट।